अगं कसं सांगू खरंच दोन्हीमध्ये पाणीपुरी कधी खाऊ शकता? मला ब्रेकफास्टला खायला दे, मी खाईन, लंचला दे, संध्याकाळी दे, डिनरला दे. ऍपल पाय जसं मला हवा तसा नाही जमलाय, मला लॅटिस करायला त्याचं अजून नाही जमलंय. माझी चित्रकला उत्तम नाहीये, त्यामुळे मला खूप वर्षानंतर आत्ता कुठे जरा मोदक चांगले वळता येऊ लागले. ह्या प्रश्नाचं उत्तर मामांनीच द्यावं. मलाही ऐकायला आवडेल की त्यांना जास्त काय आवडतं. सो सगळ्यात पहिला प्रश्न, अभिनय आणि स्वयंपाक यात एक कॉमन गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना खुश करणं, पण यात जास्त अवघड काय वाटतं तुम्हाला? दोन्ही गोष्टी अवघड आहेत, दोन्ही. कारण प्रेक्षकांना खुश करणंच अवघड आहे. खरंय. अभिनयाच्या दुनियेतला अनुभव आणि किचन मधला अनुभव यात जास्त मजा कुठे येते? आता दोन्ही नका म्हणू. अगं कसं सांगू खरंच दोन्हीमध्ये. किचन मध्ये अभिनय करताना किंवा अभिनय करत असताना किचनचा पदार्थ बनवताना. हे कमाल उत्तर आहे. ओके, स्वयंपाक करताना कधी डायलॉग्स रिहर्सल करता का, की ते दोन वेगवेगळं जग आहे? नाही, रिहर्सल नाही मला करावी लागत डायलॉगची. म्हणजे मला वाटत नाही निवेदिता सराफ रेसिपीचं कुठलीही एपिसोड मी लिहिलाय. मी जस्ट उभी राहते आणि सुरू करते बोलायला आणि ते होतं. कमाल आहे. तुम्ही एखादा आवडता रोल करताना त्या पात्राला तुमच्या स्वयंपाकघरात आणलं तर ती डिश काय असेल? असं बरी घारगे. कमाल. एखादी रेसिपी पाहून प्रेक्षकांकडून मिळालेला रिस्पॉन्स, त्यामध्ये कोणता अनुभव आश्चर्यदायक होता? आश्चर्यदायक होता. येस येस. हां. आत्ताच मी एका वाचलं की त्यांनी असं लिहिलं की तू करून दाखवत असताना तुझ्या चेहऱ्यावरची आत्मीयता मला खूप आवडते. म्हणजे माझं जे पॅशन आहे ते करून दाखवण्याचं ते त्यांच्यापर्यंत रीच झालं, ह्याच्यातच मला खूप आनंद आहे. एक पदार्थ जो रोज तुम्ही खाऊ शकता पण कंटाळा नाही येणार, तो पदार्थ कोणता? अरे बापरे. मी खूप खवय्ई आहे म्हणून तर मी असं सगळं करू शकते. तरी एखादा कोणता पदार्थ? पाणीपुरी कधी खाऊ शकता? मला ब्रेकफास्टला खायला दे, मी खाईन, लंचला दे, संध्याकाळी दे, डिनरला दे, मी कधी खाऊ शकते. मला इतकी पाणीपुरी आवडते. ओके, जर तुम्हाला स्वयंपाकाच्या शो ऐवजी ट्रॅव्हल शो करायचा असेल तर कुठल्या शहरात जाल? ट्रॅव्हल शो साठी इतकी सुंदर सुंदर, आपला अख्खा देशच एवढा हे आहे. पण मी आतापर्यंत मला असं, मी हिमालयात नाही गेले आणि माझी खूप इच्छा आहे, कारण माझी आई तिकडे गेली होती आणि आई ती तिकडचे ऋषिकेशचे वगैरे एक्सपिरियन्सेस सांगितलेले मला खूप अगदी माझ्या मनावर आहेत. तर तिकडे मी डेफिनेटली जाईन, नॉर्थकडे, हिमालयाकडे वगैरे, किंवा मला मानसरोवराला जायचं आहे तर तिकडचा मला एक्सपिरियन्स, तो ट्रॅव्हल असं त्या ठिकाणी जायला खूप आवडेल. छान. शूटिंग संपल्यावर पहिली गोष्ट किचनमध्ये जायचं की विश्रांती घ्यायची? अगं बाई, सध्या माझ्याकडे तुम्हाला सांगू, मी खूप नशीबवान आहे की माझ्याकडे नार्वेकर आई आणि मुलगी अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांच्यावर घर टाकून मी बाहेर जाऊ शकते. माझ्या नवऱ्याची आणि माझ्या सनीची खूप छान काळजी त्या दोघी घेतात माझी. त्यामुळे घरात आल्या आल्या पहिल्यांदा सविताचा प्रसन्न चेहरा असतो. ती पहिलं मला पाणी देते. मी म्हटलं ना, काय बघू, तुम्ही आधी बसा, असं त्या दोघी सांगतात. असं सांगणाऱ्या दोन व्यक्ती माझ्या घरात आहे, त्याच्याबद्दल मला खूप आनंद. म्हणजे खूप काळजी घेतात. येस. तुमचं स्वतःचा कम्फर्ट फूड कोणतं आहे? 2-3 आहेत ग, पण सगळ्यात पहिलं कम्फर्ट फूड तू म्हणशील तर वरण भात. ओके. आमचं ते गोड वरण, एकदम वरण भात. आणि अनिकेतचा माझ्या आवडतं बटाट्याच्या काचऱ्या. एखादी रेसिपी जी तुम्हाला अजूनही परफेक्ट जमलीच नाहीये? आहे असं काही? अगं खूप आहे. ऍपल पाय जसं मला हवा तसा नाही जमलाय, मला लॅटिस करायला त्याचं अजून नाही जमलंय चांगलं. मासवडी मला परत एकदा करून बघायला आवडेल, कारण मला वाटतं मला तेवढी छान नाही जमलेली आहे. तर एकदा मासवडी करून बघणार आहे. अशा खूप आहेत रेसिपीज की ज्या मला, मी तुला सांगू, मला आमच्या सवितासारखं कधीच मासे तळता येत नाही. म्हणजे माझ्या हातचे मासे सगळ्यांना आवडतात, म्हणजे ती तळते ना तसे तितके छान मला नाही तळता येत. तर मला ते परफेक्ट करायला आवडतील. म्हणजे खूप आहेत अगं, खूप गोष्टी आहेत की मला असं वाटतं की मी अजून जरा बेटर करता आल्या पाहिजेत, कारण माझी चित्रकला उत्तम नाहीये. त्यामुळे मला खूप वर्षानंतर आत्ता कुठे जरा मोदक चांगले वळता येऊ लागले. त्याच्यामध्ये मला, कारण माझी पिठी आता मला खरी जमली आहे, पिठीवरती हात बसला एकदम. ही मोदकाची आपण जे आवरण जे बनवतो त्याच्यावर, त्यामुळे मला ते आता ते कुठे जमलंय. तर अशा खूप गोष्टींवरती अजून हात बसायचा आहे. ओके. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मामांना जास्त काय आवडतं, तुमचा अभिनय की तुमचा स्वयंपाक? आता ह्या प्रश्नाचं उत्तर मामांनीच द्यावं. मलाही ऐकायला आवडेल की त्यांना जास्त काय आवडतं स्वयंपाक. तरी तुम्हाला काय वाटतं? काय म्हणू, अभिनय आवडत असेल पण स्वयंपाक नक्कीच आवडतो, एवढं मी नक्की सांगेन. येस. सो थँक्यू सो मच. आणि तुमच्या या पुढील वाटचालीसाठी, या रेसिपीसाठी आणि सगळं जे यूट्यूब चॅनल आहे, तुमचं जे ध्येय आहे, स्वप्न आहे, त्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा मटाकडून. थँक्यू. थँक्यू.